आम्ही टीका आमच्यावर दररोज करतायत, शिव्या शाप रोज देतायत. सरकारच्या विरोधामध्ये जेव्हापासून सरकार स्थापन झालं तेव्हापासून सरकारच्या विरोधामध्ये आरोप प्रत्यारोप हे सरकार पडणार, आज पडणार, उद्या पडणार, परवा पडणार. परंतु माझ्या या बहिणींच्या, या भावांच्या, भाऊ पण इकडे आहेत, या सगळ्यांच्या ज्येष्ठांच्या आशीर्वादाने सरकार टिकलं नाही, अधिक मजबूत झालं. या सरकारचं काम पाहून मोदी साहेबांचं नेतृत्व बघून अजितदादा सुद्धा आपल्या सरकार सोबत आले आणि सरकार अधिक मजबूत होत गेलं. देव पाण्यात बुडवून ठेवणाऱ्यांचा त्यांचं जे काय व्हायचं ते झालं. पण शेवटी मी एकच सांगतो की बाकी सगळं आम्ही सहन करू, परंतु आमच्यावरची टीका आम्ही सहन करू, पण माझ्या बहिणींच्या हिताच्या आड कोणी आला तर मग गाठ माझ्याशी आहे आणि माझ्या या व्यासपीठावर बसलेल्या भावांशी आहे, हे लक्षात ठेवा. काही दीडशाने कोणी असतील सावत्र भाऊ, त्यांच्याकडे काही लक्ष देऊ नका. तुम्हाला एवढंच सांगतो, मी मगाशी म्हटलं की आपण आपल्या कामावर फोकस ठेवूया. ज्यांनी कुठे कुठे कोविडमध्ये देखील सोडलं नाही, तुमच्या पुण्यात देखील कोविड सेंटर उभं केलं, खोटे पेशंट दाखवले, खोटे डॉक्टर दाखवले, रुग्णांच्या तोंडची खिचडी पळवली. त्यांना तुमच्या तोंडचा घास हिरवायचा होता, तुमच्या तोंडचा घास हिरावून न्यायचा होता म्हणून कोर्टात गेले. तुम्हाला मी सांगतो, आनंदाचा शिदा दिवाळी, दसरा, गणपतीला आपण देतो, रवा, मैदा, साखर, तेल, डाळ, काय मोठं देतो आम्ही, त्याच्या विरोधात पण कोर्टात गेले. म्हणजे कुठं फेडणारे पाप. आणि म्हणून अशा लोकांना आपल्याला त्यांची जागा दाखवण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणून आम्ही सगळेजण तुमच्या सोबत आहोत. आपल्याला मी एवढंच सांगतो, मगाशी अजितदादांनी देखील म्हटलेलं आहे, अजितदादा जे काय रोकटोक